वेलकम टू माय ब्लॉग चॅनल। तर आज आहे आखाडी अमावस्या। तर ह्या अमावस्याला आमच्या गावची परंपरा, रीती काय, रिवाज काय आहे तुम्हाला ह्या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर ही सर्व तयारी त्याच्यासाठीच चालू आहे, कारण आखाडी अमावस्याच्या दिवशी आमच्या गावामध्ये ना पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। आणि दीप अमावस्याच्या अगोदर जी अमावस्या येते म्हणजे ही आषाढी अमावस्या, तर या अमावस्याला पुरणपोळीचा आणि रसाचा स्वयंपाक केला जातो। आणि गावामध्ये ना जे ग्रामदैवत आहे ना त्यांना नैवेद्य दिला जातो, सगळ्या देवतांना दिला जातो। गावामध्ये जेवढे दैवत आहे ना त्यांना, त्यानंतर आहे ना जनावरांना दिला जातो, आणि शेतीच्या कडाला जे दैवत आहे ना त्यांना पण दिला जातो, आणि शेतीला पण दिला जातो। तसं तर प्रत्येक अमावस्याला ना शेतीमध्ये हा नैवेद्य दिला जातो आमच्या घरामध्ये। आमच्या गावामध्ये काय भावना आहे माहिती का, आषाढ लागायच्या अगोदर जी अमावस्या येते ना त्यावेळेस आहे ना आखाड तळल्या जातो, म्हणजे जनावरांना आखाड लागू नये म्हणून तो आखाड आहे ना तळला जातो। आणि तो सगळ्या देवतांना किंवा शेतीमध्ये जे दैवत आहे त्यांना, परत शेतीला आणि जनावरांना हा नैवेद्य दिला जातो, म्हणजे त्यांना आखाड लागू नये म्हणून। तर अशी पूर्वीपासून परंपरा आली आहे, ती परंपरा आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत। पण आता आहे ना सध्या तर स्वयंपाक तर माझा सर्वच आवरून झाला आहे, आता फक्त तळायचं राहिलं होतं। आणि तळल्यानंतर आहे ना मी गावातल्या सर्व देवतांचे आहे ना नैवेद्य भरून आणि विराज आणि दिदीजवळ देणार आहे। तर ते दोघं गावात आले, इथं मी त्यांना शूट घ्यायला लावलं होतं थोडंसं। तर म्हटलं आपल्या पण यूट्यूब फॅमिलीला आपल्या गावातले दैवत माहिती व्हावा, पाहावा त्यांनी बी आपल्या रीती परंपरा, तर थोडंसं शूट घेऊन या म्हटलं। तर इथं आहे ना ते पण प्रत्येक मंदिरामध्ये येऊन नैवेद्य अगोदर पण ठेवून गेलेले, ज्यांचं अगोदर आवरलं ते, ज्याचं जसं आवरल ना तसं येऊन आणि नैवेद्य ठेवून दिला जातो। त्यानंतर आहे ना मग घरच्या दैवतांना नैवेद्य असतो, आपल्या देवघरामध्ये नैवेद्य ठेवला जातो, परत शेतामध्ये ठेवला जातो, आणि नंतर शेताच्या कडाला जे दैवत आहे ना त्यांना पण ठेवलं जातं। मग दिदी आणि विराज गावात आले होते नैवेद्य ठेवण्यासाठी, आणि मी आणि आम्ही ना मळ्यामध्ये जे दैवत आहे ना त्यांना नैवेद्य ठेवण्यासाठी गेलो होतो। मळ्यामध्ये मुलांना माहिती नाही राहत ना कसे नैवेद्य ठेवायचे, त्यामुळं आम्ही दोघं गेलो होतो आणि गावात मुलांना पाठवलं होतं। तर अशा पद्धतीने ना आमच्या गावच्या आखाडा म्हणजे आषाढी अमावस्या ही साजरी केली जाते, किंवा अशी परंपरा आहे आमच्या गावामध्ये। तर तुमच्या गावामध्ये कशी परंपरा आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि अजून यामध्ये तुम्हाला काही माहिती असेल तर ती पण सांगा। तर आमच्या गावची अशी परंपरा आहे। त्यानंतर सर्व देवाला नैवेद्य ठेवून झाले नंतर आहे ना शनी मंदिरात आली, इथं पण गणपती बाप्पाची मूर्ती आहे, इथं पण नैवेद्य ठेवला तिने। आणि नंतर घरी आले, घरी आल्यानंतर आहे ना जमिनीची पण पूजा करून घेतली। आपल्याला जी धन धान्य सुख समृद्धी देते त्या जमिनीची सुद्धा पूजा करून घेतली, भूमीची, तिला पण नैवेद्य दिला, हळदी कुंकू वाहून तिची पण पूजा करून घेतली। तिथं पण दिदी गेली होती पूजा करण्यासाठी, ती म्हणे आज मी पूजा करणार आहे धरती मातेची, तर ती गेली होती, तिने पूजा केली धरती मातेची। त्यानंतर आहे ना आम्ही घरी आलो, तर घरी आल्यानंतर आहे ना मग मी गायींची पूजा करून घेतली। तर इथं गोठ्यात आली आहे, गायींना पण आहे ना आपल्या पुरणपोळीचा स्वयंपाक दिला। आमच्याकडे एक वासरी आणि म्हैस आहे, त्यांना दोघींना दिला, आणि छोटंसं वासरी आहे म्हशीचं, तर तिला पण दिला। तर अशी परंपरा आहे आमच्या गावात। तुमच्या गावात कशी कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ थोडा लेट आला, पण काही हरकत नाही, काल मला वेळच भेटला नाही, त्यामुळे हा व्हिडिओ आहे ना थोडा लेट